गुड मॉर्निंग टू ऑल द स्टुडंट. आपण पेपर फर्स्टमधला जो चॅप्टर बघत आहे ते क्रॉप न्यूट्रियन्समध्ये आज जे आपण गोष्टी बघणार आहोत ते आहेत फॅक्टर्स आणि सॉईल फर्टिलिटीज. सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय, तर मातीची सुपीकता. कोणतीही जमीन असेल किंवा कोणतेही क्षेत्र असेल तर ते कितपत सुपीक आहे ह्याच्या संदर्भात जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर त्याला म्हटलं जातं की सॉईल फर्टिलिटी म्हणजे माती किती सुपीक आहे. तर ते प्रत्येक मातीमध्ये असे काय गुणधर्म आहेत की ती माती सुपीक आहे का नाही हे त्याच्यावरून कळून जातं. तर सॉईल फर्टिलिटीची एक डेफिनेशन जी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. तिची व्याख्या काय बघा की सॉईल फर्टिलिटी इज द इनहेरिटन्स कॅपॅसिटी ऑफ द सॉईल टू सप्लाय इसेन्शियल plant nutrients in a proper quantity for better plant growth. Soil fertility is the inheritance म्हणजे अंतर्गतच किंवा अनुवंशिक असलेली कॅपॅसिटी. ठीक आहे. तर इनहेरिटन्स कॅपॅसिटी ऑफ द सॉईल सप्लाय इसेन्शियल प्लांट न्यूट्रियंट्स. सप्लाय म्हणजे पुरवठा करणे. गरजेचे असणारे प्लांट्स म्हणजे गरजेचे असणारे पोषक तत्त्वे त्या वनस्पतीला किंवा त्या पिकाला देण्याची जी मातीमध्ये जी कुवत आहे, जी कॅपॅसिटी आहे, त्याला सॉईल फर्टिलिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर सॉईल फर्टिलिटी इज द इनहेरिटन्स कॅपॅसिटी ऑफ द सॉईल सप्लाय इसेन्शियल प्लांट न्यूट्रियंट्स इन अ प्रॉपर क्वांटिटी फॉर बेटर प्लांट ग्रोथ. इन प्रॉपर क्वांटिटी म्हणजे जेवढी गरजेचं आहे तेवढंच त्या पिकाला देण्याची जी कॅपॅसिटी आहे फॉर बेटर प्लांट ग्रोथ म्हणजे योग्य वाढीसाठी. ठीक आहे. तर सॉईल फर्टिलिटी इज इनहेरिटन्स कॅपॅसिटी ऑफ द सॉईल टू सप्लाय इसेन्शियल प्लांट न्यूट्रियंट्स इन अ प्रॉपर क्वांटिटी फॉर बेटर प्लांट ग्रोथ. सॉईल फर्टिलिटी जी आहे इनहेरिटन्स कॅपॅसिटी म्हणजे अंतर्गत असलेले गुणधर्म आहे. कॅपॅसिटी त्याची क्षमता आहे. तर काय असली क्षमता आहे की टू सप्लाय इसेन्शियल प्लांट न्यूट्रियंट्स जे गरजेचे असलेले पोषक द्रव्य आहेत ती त्या पिकाला सप्लाय करण्याची पुरवठा करण्याची जे वनस्पती म्हणजे इनहेरिटन्स कॅपॅसिटी आहे. कशासाठी, तर फॉर बेटर प्लांट ग्रोथ म्हणजे योग्य पद्धतीने चांगल्या प्रकारची वाढ घडवून आणण्यासाठी जे वनस्पतीला देण्याची जी त्याची इनहेरिटन्स अंतर्गत गुण आहे, अंतर्गत कॅपॅसिटी आहे, त्याला सॉईल फर्टिलिटी म्हणजे मातीची सुपीकता असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे इनहेरिटन्स कॅपॅसिटी अंतर्गत त्याच्यामध्ये असलेले गुण आहे, त्यामुळे त्याला आपण मातीची सुपीकता असं म्हटलं जातं. तर इथं बघा की तर आपल्याला इथं काय बघायचं त्याच्यामध्ये ते महत्त्वाचे गुणधर्म आहेत की फॅक्टर्स अफेक्टिंग सॉईल फर्टिलिटी. असे काय फॅक्टर्स आहेत, असे काय गोष्टी आहेत की ज्याचं त्या मातीच्या सुपीकतेवरती परिणाम होत असतो. मातीची सुपीकता कसे असेल तर त्या फॅक्टर्सवरती अवलंबून असतं, त्या फॅक्टर्सवरती डिपेंड असतं. त्याला आपण म्हणूया की फॅक्टर्स अफेक्टिंग द सॉईल फर्टिलिटी. कोणकोणते फॅक्टर्स मातीच्या सुपीकता वाढवण्यासाठी गरजेचे आहे तर त्याचं बघूया की फॅक्टर्स अफेक्टिंग सॉईल फर्टिलिटी. त्याच्यामध्ये नॅचरल फॅक्टर्स म्हणजे नैसर्गिक काय गोष्टी आहेत की ज्या की त्या पिकाची त्या मातीची सुपीकता वाढवण्यासाठी गरजेचं आहे. तर बघा की पहिल्यांदा पॅरेंटियल मटेरियल, दुसरा आहे फॅक्टर व्हेजिटेशन्स, त्याच्यानंतर तिसरा आहे क्लायमेट, चौथा आहे टोपोग्राफी, पाचवा आहे एज आणि सहावा आहे ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट. These factors are important for increasing fertility of soil. म्हणजे मातीची सुपीकता वाढवण्यासाठी हे ठराविक गोष्टी ह्या जास्त प्रमाणात महत्त्वाच्या आहेत. तर बघा पॅरेंटल मटेरियल म्हणजे काय, तर पॅरेंटल मटेरियल म्हणजे काय की माती तयार होण्यासाठी तर माती जी असते ती माती ही दगडापासून रॉक्स म्हणजे दगडापासून तयार झाली असते. म्हणजे असं म्हणू की हजारो वर्षामध्ये एका दगडापासून त्याचं झीज होऊन त्याचं रूपांतर मातीमध्ये होत असतं.
ठीक आहे. तर पॅरेंटल मटेरियल्स म्हणजे काय, की ते पॅरेंटल मटेरियल त्या दगडापासूनच माती तयार झालेली आहे. ठीक आहे. तर तो दगड कसा असेल त्याच्यावरती तो माती कितपत चांगली आहे, कितपत योग्य आहे हे या ठिकाणी समजून येतं. आता उदाहरण घ्या की कोकणामध्ये जे दगड असतात ते दगडच असताना जांभळ्या प्रकारचे असतात किंवा लाल दगड असतात. तर तिथली जी माती आहे ती लाल माती होत असते किंवा जांभळी माती असते त्या भागामध्ये, जांभा खडक असं म्हटलं जातं. तशाच पद्धतीची माती या ठिकाणी कसं आहे, तर पॅरेंटल मटेरियल्स कसं आहे त्याच्यावरती त्या मातीच्या संदर्भात गोष्टी डिपेंड असतात. ठीक आहे. तर पॅरेंटल मटेरियल्स, द सॉइल is result of a weathering process of various rock. If rock are rich in a nutrient content, the soil developed from it is also rich in a nutrient content. ठीक आहे. The soil result of weathering process of various rock. वेदरिंग म्हणजे झीज होणे, त्या खडकाची झीज होऊन त्याच्यापासून माती तयार होत असते. ठीक आहे. असं काय म्हणले की तो जो खडक आहे, इफ rock are rich in a nutrient content, the soil developed from it also rich in a nutrient contents or highly fertile. म्हणजे जी माती आहे ती त्या असलेल्या दगडाची झीज होऊन त्याच्यापासून माती तयार होत असते. ठीक आहे. तर असं समजून घ्या की जर तो रॉक असेल, जो तो दगड आहे, तो जो भाग आहे तेच जर रिच असेल, रिच म्हणजे न्यूट्रिएंट्स, त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतील तर त्याच्यापासून निर्माण होणारी जी माती आहे ती सुद्धा जास्त प्रमाणात, त्याच्यामध्ये सुद्धा न्यूट्रिएंट्स कंटेंट जास्त असते. ठीक आहे. वेन सॉइल रिच इन न्यूट्रिएंट कंटेंट्स, वेन रॉक्स म्हणजे दगड जे आहे, तर दगडामध्ये जर न्यूट्रिएंट्स कंटेंट जर सर्वाधिक जास्त असतील तर त्याच्यापासून निर्माण होणारी जी सॉइल आहे, जी माती आहे, त्याच्यासुद्धा न्यूट्रिएंट कंटेंट्स जास्त येईल. इफ द रॉक्स आर रिच इन अ न्यूट्रिएंट कंटेंट, द सॉइल डेव्हलप फ्रॉम इट ऑल्सो रिच इन अ न्यूट्रिएंट कंटेंट्स और हायली फर्टाईल. हायली फर्टाईल म्हणजे जास्तीत प्रमाणात पोषक तत्वे या ठिकाणी आढळून येतील. त्या मातीमध्ये जास्त प्रमाणात पोषक तत्वे आपल्याला आढळून येतील. ठीक आहे. दुसरं नॅचरल फॅक्टर काय आहे की व्हेजिटेशन्स म्हणजे काय बघा, की त्याच्यामध्ये काय म्हणलं की इन region of a dense forest type of vegetation where the rainfall is more the peaty, the soil is formed. ठीक आहे. तर जिथं फॉरेस्टचं प्रमाण जास्त आहे, जिथं जंगलाचं प्रमाण जास्त आहे, इन द रिजन ऑफ अ डेन्स फॉरेस्ट टाईप ऑफ व्हेजिटेशन रेनफॉल इज मोर द पीटी टाईप ऑफ सॉइल इज फॉर्म. म्हणजे बारीक जिथं रेनफॉल जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणची जी माती आहे ती इतर मातीच्या तुलनेने खूप जास्त बारीक असते. ठीक आहे. फिटी टाईप ऑफ सॉइल आर फॉर्म इन सेमी ॲरिड रिजन वेअर रेनफॉल व्हॅरीज बिटवीन 700 to 1200 mm. There is a grassy vegetation. म्हणजे ज्या काही जिथं 700 ते 1200 mm मिलीमीटरमध्ये जो तिथं पाऊस पडतो, तर त्या ठिकाणी काय होतं की पृथ्वीवरती तिथल्या ठिकाणच्या भागामध्ये जास्तीत जास्त ग्रासी व्हेजिटेशन्स म्हणजे जास्तीत जास्त लहान गवताचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की तिथं इन व्हिच रिजन ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट ऑफ द सॉइल गोज ऑन इन्क्रीजिंग एव्हरी इयर. ठीक आहे. तर त्या एरियामध्ये ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट्स असेल, तो जास्तीत जास्त वाढत जात असतो. अकॉर्डिंग टू जिथं 700 ते 1200 mm पाऊस असेल, जिथं ग्रासी व्हेजिटेशन असेल, म्हणजे गवताचं प्रमाण जास्त असेल, तर ते जे गवत असतात ते गवतामुळे त्या ठिकाणी त्या मातीचा ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट हा जास्त प्रमाणात वाढत जात असतो. ठीक आहे. अकॉर्डिंग टू इन्क्रीज इन ऑर्गॅनिक मॅटर द सॉइल फर्टिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. जिथं ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जमिनीची सुपीकता, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक्स मॅटर म्हणजे ह्याला आपण असं म्हणू शकतो की त्याचे तुम्ही जर गुगलवरती सर्च केले की ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय आहे, तर जमिनीमध्ये असलेली सुपीकता. ठीक आहे. तर त्यावरती सॉइलची फर्टिलिटी अवलंबून असते.
ठीक आहे. इन अ arid region rainfall is very low and hence only shrub type of vegetation is observed which result the low fertility soil. इन arid region rainfall जिथं पावसाचं प्रमाण कमी असेल तिथल्या जमिनीची सुपीकता सुद्धा कमी असते आणि ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असेल तिथली जमिनीची सुपीकता सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येत असते. पावसाचं प्रमाण कमी असेल तर सुपीकता कमी, पावसाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणची सुपीकता सुद्धा जास्त आपल्याला बघायला भेटते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं आहे की त्याच्यानंतर बघा क्लायमेट. क्लायमेट म्हणजे येत असलेलं हवामान. ठीक आहे. तर क्लायमेट म्हणजे हवामान. तर बघा की क्लायमेट द टेम्परेचर प्लेज इम्पॉर्टंट रोल इन अ फर्टिलिटी स्टेटस ऑफ अ सॉईल. टेम्परेचर म्हणजे तापमान. तर तापमान जे आहे त्याचा ह्या गोष्टीमध्ये इम्पॉर्टंट रोल आहे, महत्त्वाचा भूमिका ह्याच्यामध्ये आहे की टेम्परेचर प्लेज इम्पॉर्टंट रोल इन अ फर्टिलिटी स्टेटस ऑफ अ सॉईल. म्हणजे सॉईलचं फर्टिलिटी कशी असेल, सुपीकता कशी असेल ती जाणून घेण्यासाठी त्याच्यामध्ये तापमानाची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी दिसून येते. द टेम्परेचर प्लेज इम्पॉर्टंट रोल इन अ फर्टिलिटी स्टेटस ऑफ अ सॉईल. ऑर्गॅनिक मॅटर डिसइंटिग्रेटेड रॅपिडली ड्यू टू हाय टेम्परेचर इन अ ट्रॉपिकल एरिया. ऑर्गॅनिक मॅटर डिसइंटिग्रेटेड म्हणजे जे ऑर्गॅनिक मॅटर्स आहे ते डिसइंटिग्रेटेड म्हणजे कमी कमी होत जातं. ऑर्गॅनिक मॅटर डिसइंटिग्रेटेड जर ऑर्गॅनिक मॅटर्स आहे ते कमी कमी होत जातं. तर हे बघा की तर ऑर्गॅनिक मॅटर्स, तर ऑर्गॅनिक मॅटर्स याचा जर आपण विकिपीडियावरती जर आपण सर्चिंग करून बघितलं त्याचा अर्थ आहे सेंद्रिय पदार्थ. ठीक आहे. तर काय म्हणलं की दुसरा जो इम्पॉर्टंट घटक आहे तो आहे क्लायमेट. क्लायमेट म्हणजे हवामान. तर त्याचं काय म्हणलं की टेम्परेचर प्लेज इम्पॉर्टंट रोल इन अ फर्टिलिटी स्टेटस ऑफ अ सॉईल. जर टेम्परेचर म्हणजे तापमान जे आहे तर त्याची महत्त्वाची या ठिकाणी भूमिका असते. तर ऑर्गॅनिक मॅटर डिसइंटिग्रेटेड रॅपिडली ड्यू टू हाय टेम्परेचर इन अ ट्रॉपिकल रिजन. तर सेंद्रिय पदार्थ जे आहेत वनस्पती सॉईलमध्ये मातीमध्ये असलेला जो सेंद्रियपणा आहे तर तो कमी कमी होत जातो. कधी तर ज्या ठिकाणी टेम्परेचर जसं जसं जास्त असेल, टेम्परेचर जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये त्या मातीचा सेंद्रिय पदार्थाचा जो कंटेंट असेल, सेंद्रिय पदार्थाचे जे त्याच्यामध्ये जे सामर्थ्यपणा असेल तो कमी कमी होत जात असतो. ठीक आहे. ऑर्गॅनिक मॅटर डिसइंटिग्रेटेड रॅपिडली ड्यू टू हाय टेम्परेचर. ठीक आहे. इफ कंटिन्युअस डिसइंटिग्रेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर द फर्टिलिटी स्टेटस ऑफ अ सॉईल इज रिड्यूस्ड. तर ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत, सेंद्रियपणा जर आहे तर ते जर कंटिन्यू डिसइंटिग्रेटेड कमी कमी होत गेले तर सॉईलचं फर्टिलिटी स्टेटस आहे, सॉईलची जी सुपीकता आहे, मातीची जी सुपीकता आहे ती पूर्णपणे रिड्यूस्ड म्हणजे कमी होऊन जाते. तर इथं काय म्हणलं की द लो टेम्परेचर हॅज लेस इफेक्ट ऑन डिसइंटिग्रेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, हेन्स सॉईल फर्टिलिटी इज इन्क्रीज्ड इन दिस रिजन. की ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर्स, ज्या ठिकाणचं तापमान जास्त आहे त्याचं ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट्स म्हणजे सेंद्रियपणा जो आहे तो कमी असतो आणि सेंद्रिय पदार्थाचं जे कमी असणं आहे त्याच्यामुळे काय होते की त्या ठिकाणची त्या सॉईलची फर्टिलिटी या ठिकाणी कमी होत असते. ठीक आहे. जर तापमान कमी असेल तर त्या मातीची सुपीकता जास्त असते आणि जर तापमान जास्त असेल तर त्या ठिकाणची असलेली मातीची सुपीकता ही कमी असते. तर या ठिकाणी काय आहे की तापमान त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मॅटर करतं. तापमान कमी असेल तर मातीची सुपीकता जास्त आणि तापमान जर जास्त असेल तर त्या ठिकाणची असलेली मातीची सुपीकता सुद्धा कमी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की टोपोग्राफी म्हणजे काय की भौगोलिक परिस्थिती. तर त्याच्या अगोदर बघा की रेनफॉल म्हणजे पाऊस. तर त्याच्यामध्ये काय म्हणते की रेनफॉल इज अ क्लायमॅटिक एलिमेंट्स अफेक्टिंग द फर्टिलिटी ऑफ अ सॉईल. ठीक आहे. तर इन अ रिजन वेअर कंटिन्युअस रेन ऑकर्स देर इज अ वॉशिंग अँड लिचिंग अवे ऑफ न्यूट्रिएंट्स
टेक्स प्लेस. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं, रेनफॉल, ज्या ठिकाणी पाऊस जास्त असतो, तर काय होतं की पावसामुळे काय होतं की त्याच्यामुळे जी माती आहे ती धुवून जाते. वॉशिंग अँड लिचिंग. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये माती धुवून जाते आणि त्यामुळे काय होतं की न्यूट्रिएंट्स आहेत, ठीक आहे, तर न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी तिथून नाहीसे होत असतात. ठीक आहे. तर वॉशिंग अँड लिचिंग अवे ऑफ न्यूट्रिएंट्स टेक्स प्लेस अँड कन्सिक्वेंटली फर्टिलिटी स्टेटस ऑफ द सॉईल गेट डिक्रीज्ड. ठीक आहे. तर त्याच्यामुळे फर्टिलिटी, मातीची जी सुपीकता आहे ती या ठिकाणी कमी कमी होत जात असते. ठीक आहे. तर त्या वॉशिंग आणि लिचिंग झाल्यामुळे, वॉशिंग म्हणजे ती जी माती आहे ती धुवून गेल्यामुळे तिथलं जे न्यूट्रिएंट्स कंटेंट्स आहे, जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी कमी होत जाते. ठीक आहे. द फर्टिलिटी स्टेटस ऑफ अ सॉईल गेट डिक्रीज. इन अ लो रिजन, इन अ लो रेनफॉल एरिया लिचिंग इज लेस आणि सॉईल बिकम कॅल्केरियस. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे, बघा की ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे त्या ठिकाणी काय होत असतं की माती जी आहे ती वॉशिंग अँड डिचिंग म्हणजे माती जी आहे धुवून जाते आणि त्याच्यामुळे त्याचं फर्टिलिटी स्टेटस कमी होत असतं. आणि ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे त्या ठिकाणचं फर्टिलिटी स्टेटस असेल, न्यूट्रिएंटची क्षमता असेल, पोषक तत्वांची क्षमता असेल, ही जास्त ठिकाणी वाढत गेलेली दिसून येते. म्हणजे लो रेनफॉल रिजन आहे तो जमिनीसाठी जास्तीत जास्त गरजेचा असलेला घटक आहे. द लो रेनफॉल रिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सॉईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणले की टोपोग्राफी. टोपोग्राफी म्हणजे काय की भौगोलिक परिस्थिती. टोपोग्राफी मीन्स अनड्युलेटिंग कंडिशन ऑफ अ सॉईल. अनड्युलेटिंग कंडिशन ऑफ सॉईल म्हणजे त्या ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती, त्याला आपण टोपोग्राफी असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर इन हिली एरियाज वेअर द स्लोप इज मोर, द रन ऑफ लॉसेस ऑफ वॉटर आर मोर. तर बघा की इन हिली एरिया, ज्या ठिकाणी डोंगराळ परिस्थिती असते, तर त्या डोंगराळ परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी स्लोप ज्या ठिकाणी जास्त असतो, ठीक आहे, तर ज्या ठिकाणी उतारा जास्त असतो, डोंगराळ परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी उतारा जास्त असतो, रन ऑफ म्हणजे जमिनीची धूप ही जास्त प्रमाणात होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं तर जमिनीची धूप होत असल्यामुळे जी मातीचा जो वरचा थर आहे, ज्याला की फर्टाईल म्हटलं जातं, तर तो जो थर आहे तो थर या ठिकाणी नाहीसा होत असतो. ज्या ठिकाणी जमिनीची धूप जास्त होते त्या ठिकाणचा जो फर्टाईलचा जो आहे, तर जमिनीचा जो वरचा थर आहे तो या ठिकाणी नाहीसा होत असतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय म्हणले की टफ फर्टाईल सॉईल इज कॅरीड अवे, हेन्स न्यूट्रिएंट प्रेझेंट इन देम आर ऑल्सो कॅरीड अवे. तर त्याच्यामधले जी वरचा थर आहे, टॉप फर्टिलाइज सॉईल आहे, ती त्या ठिकाणी नष्ट होते आणि त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहे, पोषक तत्व आहेत, ते सुद्धा या ठिकाणी नष्ट होऊन जात असतात. ठीक आहे. इट रिझल्ट द सॉईल बिकम लेस फर्टाईल कम्पेअर्ड टू लेवर और लेसी स्लोप एरियाज. म्हणजे काय म्हणते की बघा की ज्या ठिकाणी डोंगराळ परिस्थिती आहे त्या ठिकाणी आपल्याला कोणतंही पीक घेता येत नाही. कारण काय होतं की डोंगराळ परिस्थिती असल्यामुळे ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस वरची जी फर्टाईल सॉईल आहे, वरची जी सुपीक जमीन आहे, ती जमीन या ठिकाणी नाहीशी होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्या जमिनीची धूप होते. पाऊस पडल्यानंतर वरून येणाऱ्या पाण्यामध्ये त्या जमिनीची जो वरचा भाग आहे, त्या मातीचा जो वरचा भाग आहे तो सुद्धा त्या पाण्यासोबत खाली वाहून येतो, ज्याच्या की मुळे की त्या जमिनीची, त्या भागाची तिथली धूप होते, चांगली जी माती आहे ती नष्ट होत असते आणि त्या नष्ट झाल्याच्या मातीमुळे तिकडची त्या जमिनीच्या किंवा त्या मातीची सुपीकता कमी होऊन जात असते. ठीक आहे. तर त्या पावसाच्या पाण्यासोबत जी न्यूट्रिएंट्स असलेली माती आहे, जी पोषक तत्व असलेली माती, ती सुद्धा त्याच्यासोबतच वाहून येते की त्याच्यामुळे त्या मातीची सुपीकता सुद्धा आपण या ठिकाणी नष्ट झालेली बघू शकतो. त्याच्यानंतर म्हटलं की एज बघा, एज म्हणजे वय. तर एज काय म्हणते की द फर्टिलिटी स्टेटस ऑफ अ सॉईल, फर्टिलिटी स्टेटस ऑफ अ एज
old soil where cropping is continuous is reduced due to absorption of nutrients, whereas virgin soil are more fertile. असं म्हणतं काय आहे की ज्या जमिनीमध्ये आपण कंटिन्युअसली सारखे आपण पिकं घेत असतो, म्हणजे समजा की वर्षामध्ये आपण त्या जमिनीमधून 2-3 पिकं काढत असतो कंटिन्युअसली, म्हणजे सातत्याने, तर त्याच्यामुळे त्या जमिनीची फर्टिलिटी म्हणजे सुपीकता कमी होऊन जाते. की ज्या जमिनीमध्ये आपण सातत्याने पिकं घेत असतो, कंटिन्युअसली आपण तिथं पिकाची मागणी करतो त्या जमिनीमधून, तर त्या जमिनीमधली फर्टिलिटीचा जो स्टेटस आहे तो कमी होत असतो, त्याची सुपीकता कमी होत जाते. म्हणजे काय होत असतं की समजा आपण खरीपमध्ये एखादं ज्वारीसारखं पीक घेतलं, रब्बीमध्ये लगेच गहू घेतले, उन्हाळ्यामध्ये अजून एखादं कुठलं तर पीक घेतलं, तर त्याच्यामुळे त्या जमिनीमधले असलेले जे न्यूट्रिएंट्स आहेत, जे पोषक तत्वे आहेत, ते पोषक तत्वे आपण कंटिन्युअसली वापर करत असतो. ह्या पोषक तत्वांचा आपण कंटिन्युअसली वापर होतो की त्याच्यामुळे तिथली जी पोषक तत्वाची क्षमता आहे ती कमी होते. आणि जी सॉईल व्हर्जिन सॉईल आहे, व्हर्जिन सॉईल म्हणजे अशी जमीन की ज्या जमिनीमध्ये आपण कुठलाही नांगर किंवा कुठलंही पीक कधीही घेतलेलं नाही, तर त्या जमिनीमध्ये काय होत असते की पिकाचं न्यूट्रिएंटची फर्टिलिटी आहे, जी सॉईलची फर्टिलिटी आहे, मातीची सुपीकता ह्या ठिकाणी जास्त दिसून येते. बघा की ज्या जमिनीमध्ये आपण कोणतेही पीक घेतलेलं नसतं, त्या जमिनीमधले असणाऱ्या पोषक तत्व किंवा जमिनीची सुपीकता ही जास्त असते. याउलट ज्या जमिनीमध्ये आपण ज्या सदैव सारखी पिकं घेत असतो, कंटिन्युअसली एका वर्षामध्ये 2-3 पिकं लगातार एका पाठोपाठ एक घेत असतो, त्या जमिनीची पोषक तत्वांची क्षमता ही कमी असते. उलट आहे, व्हर्जिन सॉईलमध्ये पोषक तत्व ऑर्गॅनिक मॅटर्स हा जास्त असतो. आणि ज्या सॉइल्समध्ये द फर्टिलिटी स्टेटस ऑफ एज ओल्ड सॉइल वेअर क्रॉपिंग कंटिन्युअस रिड्यूस्ड ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स, की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण कंटिन्युअसली क्रॉपिंग करतो त्या ठिकाणी त्या जमिनीची सुपीकता ही कालांतराने कमी होत जात असते. त्याच्यानं म्हणलं की ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ. तर ऑर्गॅनिक मॅटर अफेक्ट ऑन व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. ठीक आहे, तर आपण काय करतो की सेंद्रिय पदार्थ, आता आपण काय करतो की जमिनीला शेणखत देत असतो. आपण एखादं जर पीक घेतलं, ते पीक घेण्याच्या अगोदर आपण काय करतो की शेणखत देत असतो, म्हणजे शेणखत म्हणजे सेंद्रिय पदार्थ. ठीक आहे, तर ऑर्गॅनिक मॅटर अफेक्ट ऑन व्हेरियस प्रॉपर्टी ऑफ सॉईल. वेन सॉईल contains high amount of organic matter, the fertility of soil is high. बाकी काय होतं की आपण जे जमिनीला असेल किंवा रानाला पिकाला असेल, तर आपण शेणखत देत असतो. ठीक आहे, तर शेणखत त्याच्यामध्ये असणं कितपत गरजेचं आहे बघा, की जर जास्त प्रमाणात आपण जर शेणखत दिलं असेल तर त्याच्यामुळे काय होतं की ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट हा त्या जमिनीतला जास्तीत जास्त होत असतो. ठीक आहे, तर ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट तो जास्तीत जास्त होत असतो. म्हणजे शेणखत त्या ह्याच्यासाठी किती गरजेचं आहे बघा. ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट काय म्हणते की ऑर्गॅनिक मॅटर अफेक्ट ऑन व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल. वेन सॉईल कंटेंट हाय अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, द फर्टिलिटी ऑफ अ सॉईल इज हाय. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपण दिलं, त्या जमिनीला जर जास्त प्रमाणात आपण सेंद्रिय पदार्थ दिले, तर त्याच्यामुळे काय होतं की ऑर्गॅनिक मॅटर फर्टिलिटी ऑफ सॉईल इज ऑल्सो हाय. तर त्या जमिनीची पोषक तत्व या पोषण द्रव्याची क्षमतासुद्धा जास्त वाढत असते. ज्या ठिकाणी पोषक तत्वे ऑर्गॅनिक मॅटर्स असतील, सेंद्रिय पदार्थाचा जर आपण जास्तीत जास्त वापर केला, तर आपण काय म्हणतो की कोणतंही पीक घेण्याच्या अगोदर आपण त्या जमिनीला आपण शेणखत देत असतो. ठीक आहे, तर शेणखत दिल्यामुळे काय होतं की अशा पद्धतीचे शेणखत दिल्यामुळे त्या जमिनीची सुपीकता ही वाढत असते. ठीक आहे, तर शेणखत हा त्या जमिनीसाठी असणारा गरजेचा घटक आहे. तर आपण आज काय बघतो की सॉईल फर्टिलिटी म्हणजे मातीची सुपीकता. तर मातीची सुपीकता त्याची डेफिनेशन पाहिली की सॉईल फर्टिलिटी इज इनहेरिटन्स कॅपॅसिटी ऑफ द सॉईल टू सप्लाय इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट्स इन द
प्रॉपर क्वांटिटी फॉर बेटर प्लांट ग्रोथ. इनहेरिटन्स कॅपॅसिटी म्हणजे त्या पिकामध्ये त्या जमिनीमध्ये असलेली अंतर्गत ही गुण आहेत. तर कसले अंतर्गत की टू सप्लाय इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट्स, जे की गरजेचे असणारे प्लांट न्यूट्रिएंट्स आहे त्याचं सप्लाय, त्याची पुरवठा त्या पिकाला करणं, त्याला सॉईल फर्टिलिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ती इनहेरिटन्स कॅपॅसिटी आहे असलेले तो अंतर्गत गुण आहे की पिकांना योग्य पद्धतीचे न्यूट्रिएंट्स, पोषक तत्वे पिकांना देणं म्हणजे सॉईल फर्टिलिटी. ठीक आहे. तर फॅक्टर्स अफेक्टिंग सॉईल फर्टिलिटी, तर कोणकोणते घटक आहेत जे की सॉईलच्या मातीच्या सुपीकतेवरती अवलंबून आहेत, ते कोणते कोणते? तर पॅरेंटल मटेरियल्स, व्हेजिटेशन्स, क्लायमेट, टोग्राफी, एज अँड ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट. तर पहिल्यांदा काय म्हणले की नॅचरल फॅक्टर्समध्ये पॅरेंटल मटेरियल्स आहेत. तर पॅरेंटल मटेरियल्स कोणते आहेत की असं म्हणलं की कोणताही जी माती आहे, तर माती आहे ती दगडापासून तयार होत असते. तर दगड आहे तो जास्तीत जास्त सारखा झिजून त्याच्यापासून माती तयार होत असते. तर ते पॅरेंटल मटेरियल्स आहे. तर आपण इथं काय म्हणायचं की जो दगड आहे तो त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात ऑर्गॅनिक मॅटर, पोषक तत्वे असतील किंवा सेंद्रिय पदार्थ असतील, तर त्याच्यामध्ये जेवढी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील तेच पदार्थ आपल्या जमिनीमध्ये, तेच पदार्थ या मातीमध्ये उतरणार आहेत आणि त्यानुसारच मातीची सुपीकता वाढणार आहे. ठीक आहे. तर त्या पद्धतीनेच मातीची सुपीकता वाढणार आहे. तर बघा की पॅरेंटल मटेरियल्स, तर कोणते कोणते पॅरेंटल मटेरियल्स आहेत? तर असं म्हणलं या ठिकाणी की जे जास्त प्रमाणात जर रिच असतील, त्या दगडामध्ये जर पोषक तत्वाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यासोबतच त्या जमिनीचे सुद्धा पोषक तत्वाचं प्रमाण जास्त असेल. ठीक आहे. तर तो आहे पॅरेंटल मटेरियल्स. तर त्याच्यानंतर बघा की व्हेजिटेशन्समध्ये काय म्हणले की इन अ रिजन वेअर डेन्स फॉरेस्ट टाईप ऑफ व्हेजिटेशन, तर काय म्हणले की सेकंड आहे व्हेजिटेशन्स. तर काय म्हणले की इन ए सेमी ॲरिड रिजन रेनफॉल वॅरीज बिटवीन द 700 to 1200 mm where grassy vegetation in which organic matter content of the soil goes on increasing every years. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त ग्रास असतील, जिथं गवताचं प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट्स हा जास्त असतो. त्याच्यामध्ये की क्लायमेट, तर इथं काय बघायचं की लो टेम्परेचर, जिथं तापमान कमी असेल तर त्या ठिकाणचं ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट हा जास्त असतो. ज्या ठिकाणी तापमान कमी असेल त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट हा जास्त असतो आणि त्याच्यामुळे सॉईलची फर्टिलिटी, जी मातीची जी फर्टिलिटी आहे, मातीची जी पोषक तत्व आहे ही सुद्धा जास्त असतात. सॉईल फर्टिलिटीसुद्धा जास्त असते. तर पुन्हा काय म्हणते की रेनफॉल म्हणजे काय की ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस असतो, तर त्या ठिकाणी काय होत असतं की जमीन आहे तर वॉशिंग अँड लिचिंग म्हणजे माती धुवून जात असते. तर माती धुवून गेल्यामुळे तिकडचा सुद्धा ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट्स हा कमी होत जात असतो. जर माती धुवून गेली तर त्या एरियामधला ऑर्गॅनिक मॅटर्स, पोषक तत्व किंवा सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण हे कमी होत जात असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की टोपोग्राफी मीन्स अंडरलाइंग कंडिशन ऑफ अ सॉईल. तर काय म्हणले की ज्या ठिकाणी हिली एरियाज, पर्वतरांगा आहेत, तर पर्वतरांगामधून पाऊस ज्यावेळेस पडत असतो तर तो पाऊस खाली येताना त्या पर्वतामधली जी सुपीक माती आहे तर ती मातीसुद्धा घेऊन येत असतो. टोपोग्राफी. ठीक आहे. तर जो पाऊस आहे तर तो पाऊस काय करतो की येताना त्या एरियामधला जी की सुपीक माती आहे, सुपीक जमीन आहे ती सुद्धा येताना घेऊन येत असतो. तर त्यामुळे त्या भागामध्ये काय होतं की त्या रेनफॉलमुळे त्या ठिकाणचं जे जमिनीची पोषक तत्वता आहे ती कमी होत जाते, ते रिड्यूस होते. तर जे गरजेचा जो भाग आहे, गरजेचा जो वरचा माती आहे तीच या ठिकाणी नष्ट होऊन जात असते.
त्याच्यानंतर काय म्हटलं की एज. ठीक आहे. तर ज्या म्हणजे उदाहरणार्थ घ्या की एज म्हणजे काय, वय. तर जसं जसं त्या आपण जमिनीची मशागत करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त आपण पिकं घेत जाऊ, त्या जमिनीमध्ये जेवढी जास्तीत जास्त पिकं घेत जाऊ, तर त्या ठिकाणची सुपीकता ही कमी कमी होत जाते. जेवढी जास्तीत जास्त पिकं घेत जाऊ तेवढं त्या जमिनीची सुपीकता ही कमी होत असते. आणि ज्या जमिनीमध्ये आपण कोणतंही पीक घेतलेलं नसतं, कोणत्याही पिकाची त्या ठिकाणी लागवड केलेली नसते, तर त्या ठिकाणची जमिनीची सुपीकताही जास्त असते. काय म्हणलं की द फर्टिलिटी स्टेटस ऑफ एज ओल्ड सॉइल वेअर क्रॉपिंग इज कंटिन्युअस इज रिड्यूस्ड ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रियन्स. तर तिथं जे न्यूट्रियन्स आहेत, जे पोषक तत्व आहेत, तर ती कंटिन्युअसली शोषून घेतल्यामुळे त्या ठिकाणची जी जमिनीची सुपीकता आहे ही कमी होत जाते. तर न्यूट्रियन्स आहे ते कंटिन्युअसली शोषून घेतल्यामुळे त्या ठिकाणची जमिनीची सुपीकता आहे ती कमी कमी होत जात असते. ठीक आहे. तर ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट. ऑर्गॅनिक मॅटर अफेक्ट द व्हेरियस प्रॉपर्टी ऑफ सॉइल. when soil contain high amount of organic matter, fertility of a soil is high. तर ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणची जमिनीची सुपीकतासुद्धा जास्त असते. ठीक आहे. तर सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण म्हणजे आपण काय करतो की जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण शेणखत देतो. त्या जमिनीला आपण शेणखत देतो म्हणजे ज्या तऱ्हेने की ज्यामुळे जमिनीची सुपीकता ही जास्त प्रमाणात वाढत जाईल. तर शेणखतामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि जे आपण पीक घेणार आहे, जे आपण क्रॉप्स घेणार आहे, तर ते क्रॉपसुद्धा चांगल्या पद्धतीने उगवून येत असतं. ठीक आहे. तर ऑर्गॅनिक मॅटर्स, तर हे बघा की हे सॉइलचे हे फॅक्टर्स आहेत की ज्या हे घटक आहेत ज्याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली जाते किंवा कमी होते. ठीक आहे. तर काय पॅरेंटल मटेरियल्स, व्हेजिटेशन्स म्हणजे त्या ठिकाणचं असलेलं गवताचं प्रमाण असेल किंवा किती प्रमाणात गवत आहे त्याच्यावरती सुद्धा त्या जमिनीची सुपीकता अवलंबून असते. त्याच्यानंतर क्लायमेट असेल, क्लायमेट म्हणजे हवामान. त्याच्यानंतर टोपोग्राफी असेल, टोपोग्राफी म्हणजे भौगोलिक स्थिती. एज म्हणजे तिथलं असेल ते वय. आणि ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट म्हणजे त्यामध्ये असलेले सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण. तर ह्या गोष्टी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गरजेचे असतात. ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट्स द पॅरेंटल मटेरियल, व्हेजिटेशन्स, क्लायमेट, टोपोग्राफी, एज, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट्स. ठीक आहे. तर पुढच्या आपण काय म्हणलं की पुढच्या लेक्चरमध्ये काय बनवलं आहे, मेंटेनन्स ऑफ सॉईल फर्टिलिटी. तर त्या मातीची फर्टिलिटी वाढवण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, त्याचं मेंटेनन्स कसं आहे, तर त्याच्या संदर्भात आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तर सॉईल फर्टिलिटीच्या लेक्चर्समध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे की डेफिनेशन ऑफ अ सॉईल फर्टिलिटी, तिची व्याख्या काय आहे ही आपण या ठिकाणी सर्वाधिक जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर फॅक्टर्स अपडेटिंग, ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न परीक्षेसाठी येऊ शकतो की फॅक्टर्स कोणकोणते फॅक्टर्स गरजेचे आहेत त्याची फर्टिलिटी वाढवण्यासाठी. सॉईल फर्टिलिटी अँड फॅक्टर्स अफेक्टिंग द सॉईल फर्टिलिटी. आणि त्याच्यामध्ये फक्त नॅचरल फॅक्टर्सच आहेत, नॅचरल फॅक्टर्स विच अफेक्टिंग ऑन द सॉईल फर्टिलिटी. तर आपण त्याच्या संदर्भात आपण पुढील लेक्चर्समध्ये ह्याच्या संदर्भातल्या आपण सर्व माहिती या ठिकाणी घेणार आहोत. सॉईल फर्टिलिटी डेफिनेशन लक्षात घ्या की द सॉईल फर्टिलिटी इज इनहेरिटन्स कॅपॅसिटी ऑफ द सॉईल सप्लाय इसेन्शियल प्लांट न्यूट्रियन्स इन अ प्रॉपर क्वांटिटी. योग्य पद्धतीने गरजेची असणारी पिकाला असणारी पोषक तत्वे जी जमीन पुरवते त्याला सॉईल फर्टिलिटी असं म्हटलं जातं. तर ते कशासाठी, फॉर बेटर प्लांट ग्रोथ, म्हणजे योग्य पद्धतीने त्या पिकाची वाढ घडवून आणण्यासाठी अशा पद्धतीचे सॉईल क्रॉप न्यूट्रियन्ट्स पुरवणं गरजेचं आहे.